प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदावे. आजपासून आपण एक नवीन मालिका सुरू करत आहोत. येशू ख्रिस्ताच्या दयेने शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी. आणि तसं तुम्हाला माहिती आहे की आज आपण शेवटच्या दिवसात येऊन पोहोचलेलो आहोत. यामध्ये कोणाचेही मतभेद नाहीत. जे जगिक लोक आहेत ते पण म्हणतात की शेवट जवळ आलेला आहे, आणि जे धार्मिक लोक आहेत ते पण म्हणतात की शेवट जवळ आलेला आहे. तर ह्या मालिकेमध्ये आपण ह्या सर्व गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. शेवटच्या दिवसाचे काय चिन्ह आहेत, येशू ख्रिस्ताचं आगमन कधी आहे, येशू ख्रिस्ताचे 1000 वर्षाचे राज्य स्थापन होणार आहे ते कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे, ख्रिस्त विरोधक कधी येणार आहे, आणि जे ग्रेट व्हाईट थ्रोन जजमेंट आहे ते कधी होणार आहे. या सर्व गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे की पवित्र शास्त्रामध्ये या सर्व गोष्टीचा उलगडा केलेला आहे. आपल्याला कुठेही दुसऱ्या पुस्तकं बघण्याची आवश्यकता नाही आहे. कुठेही लायब्ररीमध्ये जाऊन हे सगळे जुने पुस्तकं आपल्याला बघण्याची आवश्यकता नाही आहे, कारण पवित्र शास्त्रामध्ये या सर्व गोष्टीचा उलगडा केलेला आहे. आता मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला ऐकून जरा आश्चर्यचकित वाटेल. जसं तुम्हाला माहिती की पवित्र शास्त्रामध्ये 66 पुस्तकं आहेत, आणि त्या 66 पुस्तकापैकी 39 पुस्तकामध्ये येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन, येशू ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं राज्य कधी प्रस्तावित होणार आहे, ख्रिस्त विरोधक, या सर्व गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे 66 पैकी 39 पुस्तकामध्ये या सर्व गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. शेवटच्या दिवसाची भविष्यवाणी या सर्व पुस्तकामध्ये सांगितलेली आहे. म्हणून खूप आवश्यक आहे ह्या गोष्टीबद्दल आपण लक्ष केंद्रित करणं. दुःखाची गोष्ट आहे की खूप चर्चेसमध्ये या गोष्टीवर प्रचार केला जात नाहीये, आणि जर प्रचार नाही होणार तर ख्रिस्ती लोकांना पुढे काय होणार आहे हे समजणं खूप कठीण जाईल. आणि म्हणून जेव्हा अशी वेळ येईल तर ते त्यांना समजलं नाही काय चाललं आहे या जगात. जसं आज जगातील लोकांना समजत नाही की काय चाललं आहे, त्यांना उलगडा होत नाहीये. पण जर तुम्हाला शेवटच्या दिवसाची जर भविष्यवाणी जर तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही वाचले असेल तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टीचा उलगडा होईल. सर्व तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल, काय या सर्व गोष्टी होत आहेत. म्हणून खूप आवश्यक आहे जाणून घेणं. काही चर्चेस जे आहेत, जी शेवटच्या दिवसाची भविष्यवाणी केली त्यावर त्यांचा विश्वास नाहीये. काही जे चर्चेस आहेत ते इस्रायल राष्ट्राला महत्त्व देत नाहीत. त्यांना वाटतं की आता इस्रायल राष्ट्राचं महत्त्व कमी झालेलं आहे. जुन्या काळामध्ये होतं, पण आता येशू ख्रिस्त सर्व लक्ष चर्चेसवर केंद्रित आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन कुठे येणार आहे? येशू ख्रिस्त यरूशलेम मध्ये येणार आहे. येशू ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं राज्य कुठे स्थापन होणार आहे? यरूशलेम मध्ये, इस्रायल मध्ये. आणि जर तुम्हाला वाटतं की येशू ख्रिस्ताचं लक्ष आता इस्रायल नाहीये, तर काय येशू ख्रिस्त इस्रायल मध्ये येणार आहे? काय येशू ख्रिस्त तिथं आपलं 1000 वर्षाचं राज्य स्थापन करणार आहेत? खूप चर्च ह्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना वाटतं की इस्रायलचं महत्त्व कमी झालेलं आहे. त्याला म्हणतात रिप्लेसमेंट थेअरी. ते असे म्हणतात की जिथे जिथे इस्रायल आहे तिथं तुम्ही चर्च हे शब्द टाकायचा. ही एक चुकीची डॉक्ट्रिन आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतं की आता इस्रायलचं महत्त्व नाहीये, तर तुम्हाला शेवटच्या गोष्टीचा उलगडा होणारच नाही. कारण येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन हे कशासाठी आहे? हे यहुदी लोकांसाठी, त्यांना वाचवण्यासाठी आहे. आणि रॅप्चर म्हणजे स्वर्गारोहण हे कोणासाठी आहे? हे आपल्यासाठी आहे, विश्वासी लोकांसाठी आहे, चर्चसाठी आहे. म्हणून
या सर्व गोष्टी व विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे. म्हणून चर्चेस, मिनिस्ट्रीज, हाऊस चर्चेस खूप आवश्यक आहे की शेवटच्या दिवसाबद्दल प्रचार करणे. कारण येशू ख्रिस्ताचं आगमन हे जवळ आलेलं आहे. तुम्हाला माहिती की डॅनियल हे पुस्तक जुन्या करारामध्ये आहे आणि ते लिहिलं गेलं होतं 500 BC मध्ये. 500 BC म्हणजे BCचा फुल फॉर्म आहे, तुम्हाला माहित असेल, बिफोर क्राइस्ट, ज्याला मराठीत आपण म्हणतो इसवी सन पूर्व. आणि प्रकटीकरण हे शेवटचे जे पुस्तक आहे नवीन करारामध्ये, ते लिहिलं गेलं होतं 95 AD मध्ये. आता एडीचा फुल फॉर्म काही लोक म्हणतात आफ्टर डेथ. नाही. एडी जे आहेत हा एक लॅटिन शब्दकोश आहे. याचा अर्थ हा होतो इन द इयर ऑफ द लॉर्ड, म्हणजे प्रभूच्या वर्षामध्ये. फुल फॉर्म आहे ॲनो डॉमिनी, म्हणजे इन द इयर ऑफ द लॉर्ड. तर प्रकटीकरण हे 95 AD मध्ये लिहिलं गेलं होतं. डॅनियल हे 500 BC मध्ये लिहिलं गेलं होतं. बघा किती फरक आहे. पण या दोन्हीमध्ये जी भविष्यवाणी केलेली गेली आहे शेवटच्या दिवसात, ही दोघांची भविष्यवाणी, दोन्ही पुस्तकांची भविष्यवाणी मध्ये खूप साम्य आहे. ही एक अद्भुत गोष्ट आहे. मोठा काळाचा फरक आहे, पण दोघांची भविष्यवाणी खूप सारखी आहे. आता प्रकटीकरण पुस्तक म्हटलं म्हणजे खूप ख्रिस्ती लोक हे पुस्तक वाचत नाही, कारण त्यांना वाटतं की प्रकटीकरण खूप अवघड आहे हे समजण्यासाठी. काय ना वाटतं हे तर भविष्यात होणार आहे, कशाला त्याबद्दल लक्ष द्यायचं. काय जण वाचतात 2-3 चॅप्टर्स आणि 2-3 अध्याय, पण नंतर ते सोडून देतात. पण हे प्रकटीकरण ह्या पुस्तकामध्ये सर्व भविष्यवाणी आहे. म्हणून खूप आवश्यक की हे प्रकटीकरण पुस्तक हे वाचणं, यावं मनन करणं. आपण जाऊया प्रकटीकरण 1:3 ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा. म्हणजे ह्यामध्ये शब्द लिहिलेला आहे, जे वचन लिहिलेलं आहे, जो वाचून दाखवतो दुसऱ्याला. ते ऐकणारे, जो ऐकतो, जो वाचून दाखवतो, दुसरा जो ऐकतो व त्यातील गोष्टी पाळणारे, जो विश्वास ठेवतो. पवित्र शास्त्र म्हणजे म्हणतं हे धन्य. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रकटीकरण पुस्तक वाचाल, पवित्र शास्त्र म्हणतं की तुम्ही धन्य. जेव्हा तुम्ही प्रकटीकरणचे संदेश ऐकाल, पवित्र शास्त्र म्हणतं तुम्ही धन्य आहात. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता आपल्या हृदयातून, पवित्र शास्त्र म्हणते तुम्ही धन्य आहात. आणि पुढे काय लिहिले, कारण समय जवळ आलेला आहे. खूप आवश्यक आहे ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. आपण जाऊया मत्ते 24:36. हे वचन खूप महत्त्वपूर्ण आहेत, कारण खूप जण ह्या वचनाचा उल्लेख करतात. आपण पहिले वाचूया. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. काय म्हणते इथं? म्हणजे घटकेविषयी म्हणजे कुठल्या घटकेविषयी? म्हणजे रॅप्चर, म्हणजे शेवटच्या दिवसांबद्दल. त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. स्वर्गातील दिव्य दूताला नाही, पुत्रालाही नाही, ह्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्ती लोकांना वाटतं की येशू ख्रिस्त कधी येणार आहे याबद्दल भाष्य करणं चुकीचं आहे. कारण ह्या घटकेविषयी कोणालाच माहीत नाही. देवदूताला पण माहीत नाहीये आणि येशू ख्रिस्ताला पण माहीत नाहीये. जर येशू ख्रिस्ताला माहीत नाहीये तर का आपण ह्या घटकेविषयी भाष्य करतो? का आपण असा प्रचार करतो की येशू ख्रिस्ताचं आगमन जवळ आलेलं आहे? म्हणून जे असा प्रचार करतात की येशू ख्रिस्ताचं आगमन जवळ आलेलं आहे, त्यावर ही ख्रिस्ती मंडळी विश्वास ठेवत नाहीत. कारण ते नेहमी या मत्ते 24:36चा उल्लेख करतात. ते म्हणतात की जर येशू ख्रिस्ताला माहित नाही तर तुम्हाला काय माहिती पडणार आहे, म्हणून या गोष्टीचा तुम्ही प्रचार करू नका. तर त्यांचं म्हणणं खरं आहे, पण आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की
ह्या गोष्टीबद्दल प्रकटीकरणमध्ये काय लिहिलं गेलेलं आहे. का जसं मी तुम्हाला सांगितले, प्रकटीकरणमध्ये सर्व जे शेवटच्या दिवसांबद्दल भविष्यवाणी केले गेलेले आहे. आता मत्तेमध्ये तर लिहिलेलं आहे की पुत्राला माहीत नाही, येशू ख्रिस्ताला माहीत नाही, पण प्रकटीकरणमध्ये काय लिहिलेलं आहे. खूप आवश्यक आहे की बाकीच्या पुस्तकामध्ये या विषयांवर काय काय लिहिलेलं आहे. आपण जाऊया प्रकटीकरण 1:1. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, खूप सारे जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांचा असा विश्वास आहे की ह्या गोष्टीबद्दल भाष्य करणं चुकीचं आहे, कारण कोणालाच माहीत नाही येशू ख्रिस्त कधी येणार आहे. म्हणून तुम्ही असा प्रचार करू शकत नाही की येशू ख्रिस्ताचं आगमन हे जवळ आलेलं आहे. आता आपण प्रकटीकरण 1:1 मध्ये जाऊया. आपण वाचूया, येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे त्याला देवाकडून झाले. म्हणजे प्रकटीकरण म्हणजे गोष्टी लिहिलेल्या आहेत, ज्या शेवटच्या दिवसांबद्दल ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, जी भविष्यवाणी केलेल्या आहेत. शेवटच्या दिवसाचं जे प्रकटीकरण आहे, हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला देवाकडून झालं आहे. पुढे काय म्हणते, येशू ख्रिस्ताचं हे त्याला देवाकडून झाले. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शनाकरता हे झाले, आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्याला कळवले. हा मत्तेमध्ये जे लिहिलं होतं ते खरं आहे, कोणालाच माहित नाही. पण आता बघा या वर्षामध्ये काय म्हणते प्रकटीकरण 1:1 मध्ये, की देवाने येशू ख्रिस्ताला जे शेवटच्या दिवसात जे होणार आहे त्या सर्व गोष्टीचं प्रकटीकरण, आणि त्यामध्ये येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन, त्यामध्ये रॅप्चर, या सर्व गोष्टीचं प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला देवाकडून झालं. आणि हे सर्व प्रकटीकरण देवदूताच्या द्वारे योहान याला पाठवण्यास आलं, किंवा योहान याला कळवलं. म्हणजे आता आपण असं म्हणू शकत नाही की येशू ख्रिस्ताला माहित नाहीये की तो कधी येणार आहे, आता आपण म्हणू शकत नाही की देवदूतांना माहित नाहीये, कारण इथं काय लिहिलंय की आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान, म्हणजे योहानला पण या गोष्टीचा उलगडा झालेला आहे. आणि योहान द्वारे सर्व जगाला आता समजलेलं आहे की येशू ख्रिस्ताचं आगमन कधी होणार आहे आणि काय काय चिन्ह आहेत त्यासाठी. पण जर कोणी म्हणतं की हा आता येशू ख्रिस्त 2 महिन्यानंतर येशू ख्रिस्त 20 डिसेंबरला येणार आहे, हे चुकीचं आहे. पण आपल्याला काही चिन्ह दिलेले आहेत आणि त्या चिन्हाद्वारे आपण समजू शकतो की येशू ख्रिस्ताचं आगमन जवळ आलेलं आहे किंवा नाहीये. पण आता आपण म्हणू शकत नाहीये की ह्या गोष्टीबद्दल कोणालाच काही माहीत नाहीये, ह्या गोष्टीबद्दल येशू ख्रिस्ताला पण माहीत नाहीये. आता तुम्ही इथं या डायग्रामवर लक्ष द्या. आता मत्ते जेव्हा येशू ख्रिस्ताने हे शब्द बोलला, हे शब्द कधी बोलला? जेव्हा येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता, क्रूसावर जाण्या अगोदर हे शब्द येशू ख्रिस्त बोलला, जेव्हा तो पृथ्वीवर होता. आणि प्रकटीकरण म्हणजे जे लिहिलं गेलेलं आहे ते कधी लिहिलं गेलेलं आहे? तेव्हा येशू ख्रिस्त कुठे होता? येशू ख्रिस्त होता स्वर्गात आपल्या पिता बरोबर. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर ह्या 2 गोष्टीचा तुम्ही फरक समजा. आणि आता आपण बघितलं प्रकटीकरण 1:1 मध्ये शेवटच्या दिवसाचं सर्व प्रकटीकरण हे सर्व देवाने येशू ख्रिस्ताला सांगितले, आणि येशू ख्रिस्ताने देवदूताद्वारे योहानला सांगितले. आणि आता सर्व जगात हे सर्व गोष्टी पसरलेल्या आहेत की येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे, जे शेवटच्या दिवसात जे चिन्ह आहे, शेवटच्या दिवसात काय काय होणार आहेत, या सर्व गोष्टी आता सर्वांसमोर उपलब्ध आहेत. म्हणून आपण आता म्हणू शकत नाही की तुम्ही ह्याबद्दल भाष्य करू नका, कारण ह्या गोष्टीचं कोणालाच काय माहीत नाही.
पुत्राला पण माहीत नाहीये, देवदूतांना पण माहीत नाही, तर तुम्हाला कसं माहिती आहे? नाही, या सर्व गोष्टीचा उलगडा झालेला आहे. सर्व गोष्टी आता लोकांना समजलेल्या आहेत. सर्व चिन्हे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहेत आणि ते सांगितलेलं आहेत काही जुन्या काळाच्या पुस्तकामध्ये आणि नवीन काळाच्या पुस्तकामध्ये. आता आपण दुसरं वचन बघूया. आपण जाऊया प्रकटीकरण 3 मध्ये. म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चाताप कर, कारण तू जागरूक झाला नाही तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. म्हणजे इथं म्हटलंय की जर तू जागरूक नसेल तर तुला मुळीच समजणार नाही केव्हा मी येईल. पवित्र शास्त्रामध्ये तुला मुळीच कळणार नाही. आता हे वचन म्हणतं जर तू जागरूक नसेल, जर तू तत्पर नसेल तर मी केव्हा येईल हे तुला मुळीच कळणार नाही. पण ह्या वचनाचा असा पण अर्थ होऊ शकतो, जर मी जागरूक असेल, जर मी तत्पर असेल, जर मी येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत जर त्यावर मी विश्वास ठेवेल, मी जर तत्पर असेल तर मला समजेल की येशू ख्रिस्त कुठल्या घटकेस येणार आहे, म्हणजे येशू ख्रिस्त कधी येणार आहे. जर मी जागरूक नसेल तर मला समजणार नाही आणि मला कळणार पण नाही येशू ख्रिस्त कधी येणार आहे. पण जर मी जागरूक असेल तर मला ह्या सर्व गोष्टीचा उलगडा होईल. मला समजेल की येशू ख्रिस्त कधी येणार आहे, कोणत्या घटकेस तो येणार आहे. आता आपण थोडक्यात जे शेवटच्या दिवसात ज्या गोष्टी होणार आहेत त्या गोष्टीबद्दल आपण थोडक्यात आपण बघूया आणि नंतर पुढच्या भागांमध्ये या एक एक गोष्टीवर आपण डिटेलमध्ये आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आता हा जो काळ जो चालू आहे हा काळ आहे कृपेचा काळ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ग्रेस पिरियड किंवा आपण चर्च पिरियड म्हणून म्हणू शकतो. तर हा कृपेचा काळ आहे, हा ग्रेस पिरियड आहे, हा नियमशास्त्राचा काळ नाही आहे. म्हणून आज खूप ख्रिश्चन लोक अजूनपर्यंत आज ते नियमशास्त्राच्या काळामध्ये आहेत आणि नियमशास्त्राच्या काळामध्ये जो प्रचार होतात तेच ते आज प्रचार करतायत. ते प्रचार करतायत, ते लोकांना सांगतायत की जर तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तुम्हाला आज्ञा पाळणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही आज्ञा नाही पाळणार तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाहीये. जर तुम्हाला देवाकडून कुठले आशीर्वाद पाहिजे आहे तर तुम्ही आज्ञा पाळणं खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला देवापासून सुरक्षता पाहिजे आहे तर तुम्ही खूप धार्मिक बनणं खूप आवश्यक आहे. खूप उपवास करणं खूप आवश्यक आहे. 5-6 तास प्रार्थना करणं खूप आवश्यक आहे. दिवसभर बायबल वाचणं खूप आवश्यक आहे. तरच तुमचं संरक्षण होणार आहे. जर तुम्ही धार्मिक ना तर तुमचं संरक्षण नाही होणार. हे असा प्रचार करतात. देवाचं जे संरक्षण आहे हे तुम्ही किती आज्ञा पाळता, तुम्ही किती धार्मिक आहे यावर अवलंबून नाहीये. देवाचं संरक्षण हे देवावर अवलंबून आहे. पण जसं मी सांगितलं हा कृपेचा काळ आहे, नियमशास्त्राचा काळ नाहीये. पवित्र शास्त्र म्हणते की उद्धार तुमचा कृपेमुळे होणार आहे. कृपेमुळे तुम्ही वाचणार आहात, कृपेमुळे तुम्ही स्वर्गात जाणार आहात आणि देवाचे सर्व आशीर्वाद तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे मिळणार आहात. हे तुमच्यावर अवलंबून नाही आहेत, तुमच्या धार्मिकतेवर अवलंबून नाही आहेत, तुम्ही किती आज्ञा पाळता ह्यावर अवलंबून नाहीत. आता मी असं म्हणत नाही की तुम्ही आज्ञा मोडा सगळे, मी असं म्हणत नाहीये. पण तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे की हा कृपेचा काळ आहे आणि कृपेच्या काळामध्ये हे सगळं येशू ख्रिस्तावर अवलंबून आहे. जे त्यांनी महान काम केलेलं आहे क्रूसावर त्यावर या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. आपलं तारण पवित्र शास्त्रामध्ये येशूच्या कृपेने झालेलं आहे. आपण स्वर्गात जाणार आहोत येशू ख्रिस्ताच्या कृपेने, जे रक्त त्यांनी सांडलेलं आहे.
आपल्याला फक्त जे येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काम केलेलं आहे क्रूसावर, त्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. तर थोडक्यात हा कृपेचा काळ आहे, हा चर्च पिरियड आहे. आणि दुसरी जी घटना होणार आहे ती म्हणजे रॅप्चर, ज्याला आपण म्हणू शकतो स्वर्गारोहण. आता तुम्ही इथे एक लक्षात ठेवा, खूप आवश्यक गोष्ट आहे की रॅप्चर आणि येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. या दोन्ही गोष्टी एक नाही आहेत. खूप ख्रिस्ती लोक असा विश्वास करतात की ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन म्हणजे रॅप्चर. नाही, या दोन्ही गोष्टी भिन्न भिन्न आहेत. पहिली जी घटना होणार आहे ती घटना होणार आहे रॅप्चर, आणि नंतर जी घटना होणार आहे ती घटना होणार आहे सेकंड कमिंग ऑफ लॉर्ड. आणि पवित्र शास्त्रामध्ये पण या दोन्ही घटनांचा वेगळा वेगळा उल्लेख केलेला आहे. जसं इंग्लिश बायबलमध्ये रॅप्चर या घटनेला म्हटलं डे ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताचा दिवस. आणि जे येशू ख्रिस्त दुसरं आगमन आहे त्याला म्हटलेलं आहे डे ऑफ द लॉर्ड, परमेश्वराचा दिवस. आता पवित्र शास्त्रामध्ये रॅप्चर येण्या अगोदर जे चिन्ह आहेत ते चिन्ह दिलेलं आहेत, आणि जे येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आहे त्या अगोदर जे चिन्ह होणार आहेत ते पण दिलेलं आहेत. पण असं झालं आहे की खूप ख्रिस्ती लोकांना वाटतं की या दोन्ही गोष्टी एक आहेत, म्हणून ते ह्या दोन्ही गोष्टीचे जे चिन्ह आहेत त्यामध्ये ते फरक करत नाहीत. आणि म्हणून ते रॅप्चरसाठी जे परमेश्वर, जे येशू ख्रिस्ताचे दुसरे आगमन आहेत त्याचे जे चिन्ह लावतात, आणि रॅप्चरला ते जे येशू ख्रिस्ताचे दुसरं आगमन आहे त्याची चिन्ह लावतात. ते नाही, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. रॅप्चर, स्वर्गारोहण, आणि सेकंड कमिंग ऑफ द लॉर्ड म्हणजे येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन, दोन्ही विभिन्न गोष्टी आहेत. आता रॅप्चर येशू ख्रिस्त येणार आहे विश्वासी लोकांसाठी, आपल्यासाठी, जे येशू ख्रिस्त विश्वास ठेवतात, ज्यांचं नवीन जन्म झालेला आहे, जे येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतात. फक्त जे नावाचे ख्रिस्त नाही आहेत, पण त्यांनी येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं. त्यांनी विश्वास ठेवला की येशू ख्रिस्ताने माझे सर्व पाप वधस्तंभावर घेतलेले आहेत. त्यांच्यासाठी येशू ख्रिस्त येणार आहेत. रॅप्चरमध्ये आपण येशू ख्रिस्ताला कुठे भेटणार आहोत? आपण भेटणार आहोत अंतराळामध्ये, ढगांमध्ये. येशू ख्रिस्त खाली पृथ्वीवर येणार नाही. रॅप्चरमध्ये तो स्वर्गातून खाली उतरेल, पण तो पृथ्वीवर उतरला नाहीये. आपण त्याला अंतराळात भेटू, आणि भेटल्यावर येशू ख्रिस्त आपल्याला तिथून तो स्वर्गात घेऊन जाणार आहे. म्हणून ह्याला येशू ख्रिस्त दुसरं आगमन म्हणत नाहीत. आणि जे येशू ख्रिस्ताचे जे दुसरं आगमन आहे ते येशू ख्रिस्त दुसरं आगमन, त्यामध्ये येशू ख्रिस्त येरुशलेममध्ये पाय ठेवणार आहेत. पवित्र शास्त्र येरुशलेम मधल्या असलेल्या जैतून पर्वतावर, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनामध्ये येशू ख्रिस्त पृथ्वीवर पाय ठेवणार आहे. रॅप्चरमध्ये तो आपल्याला घेऊन जाणार आहेत, आणि दुसऱ्या आगमनामध्ये आपण त्याच्याबरोबर येरुशलेममध्ये येऊ स्वर्गातून, आणि तिथून 1000 वर्ष येशू ख्रिस्ताचं राज्य या जगावर स्थापन होणार आहे. आणि जर तुम्ही इस्रायल पालन असेल तर तुम्हाला दुःखी व्हायची आवश्यकता नाही आहे, कारण येशू ख्रिस्ताबरोबर आपण येणार आहोत येरुशलेममध्ये, आणि तिथं आपण 1000 वर्ष राहणार आहोत. म्हणून दुःख होण्याची आवश्यकता नाही आहे. सर्वांना, जे विश्वासी लोकांना आहे त्यांना येरुशलेममध्ये यायचं आहे. एक वचन आपण वाचूया. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या प्रत्येक गोष्टीवर आपण पुढील भागात आपण डिटेलमध्ये जाणार आहोत, म्हणजे तुम्हाला अजून ह्या गोष्टीचा जास्त उलगडा होईल. आपण जाऊया 1 थेसलोनिकवास अध्याय 4 वचन 17 ते 18.
मग आपल्यापैकी जे जिवंत असतील ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी त्याच्याबरोबर ढगात वर घेतले जातील आणि अशा प्रकारे आम्ही प्रभू बरोबर सदा सर्वकाळ राहू. म्हणून या शब्दांनी एकमेकांचे समाधान करा. म्हणून खूप आवश्यक आहे की एकमेकांना आपण सांगणं की तुम्हाला भविष्याची काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. येशू ख्रिस्त येणार आहे आणि तो आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार आहे आणि आपण प्रभू बरोबर सदा सर्वकाळ राहू. म्हणून या शब्दांनी एकमेकांचे समाधान करा. म्हणून खूप आवश्यक आहे एकमेकांना ह्या गोष्टीबद्दल सांगणं खूप आवश्यक आहे. आता जेव्हा आपलं रॅप्चर होईल आपण ते स्वर्गात असू आणि जे अविश्वासी लोक आहेत ते या पृथ्वीवर राहतील. पृथ्वीचा नाश नाही होणार. रॅप्चरमध्ये पृथ्वीचा नाश होणार नाही. तर जे अविश्वासी आहेत, जे येशूवर त्यांनी विश्वास ठेवला नाहीयेत, त्यामध्ये खूप जण आहेत, त्यामध्ये यहुदी पण आलेत कारण ते येशू ख्रिस्तावर विश्वास नाही ठेवत. जे विश्वास ठेवले असतील ते जातील, जे नाही ते राहतील. आणि रॅप्चर नंतर जसं तुम्हाला माहिती आहे की संकटाचे दिवस ह्या पृथ्वीवर येणार आहेत आणि ते 7 वर्षाचे असतील आणि त्यामध्ये ख्रिस्त विरोधी पण प्रकट होईल. म्हणजे पहिला तो प्रकट होईल. जेव्हा ख्रिस्त विरोधी प्रकट होईल तेव्हा आपलं रॅप्चर होईल आणि आपण इथून गेल्यावर संकटाचे दिवस या पृथ्वीवर येतील. आणि जे ते दिवस आहेत जे आपण आज भोगतो त्यापेक्षा 1000 पटीने महाभयंकर ते दिवस असतील. हे तर काहीच नाहीये. आता हा जो काळ आहे संकट दिवसाचा काळ हा 7 वर्षाचा असेल. आता हा जो ख्रिस्त विरोधी आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अँटी क्राइस्ट, पहिले 3.5 वर्ष त्याचं नाव आहे पाप पुरुष आणि नंतरच्या 3.5 वर्षामध्ये त्याचं नाव आहे नाशाचा पुत्र. आता तुम्ही म्हणा की तुम्हाला कसं माहिती की 7 वर्ष हा क्लेशाचा समय असेल, हा संकटाचे समय असेल, कारण हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, हे प्रकटीकरणामध्ये लिहिलेलं आहे. जर तुम्हाला प्रकटीकरणामध्ये तुम्ही वाचाल या सर्व गोष्टीचा उलगडा केलेला आहे की 3.5 वर्ष जो ख्रिस्त विरोधक आहे त्याचं नाव पाप पुरुष असेल, 3.5 वर्ष त्याचं नाव आहे नाशाचा पुत्र. तुम्ही हे दोन्ही कॅल्क्युलेट करा तर तुम्हाला 7 वर्ष मिळतील. आणि डॅनियलच्या पुस्तकांमध्ये पण अशी भविष्यवाणी केलेली आहे 7 वर्षाच्या क्लेश समयाची. कारण जी डॅनियलची जी 70 आठवड्याची जी भविष्यवाणी आहे त्यापैकी एकूण 70 आठवड्याची भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. पण जो 1 आठवडा आहे, आता 1 आठवडा म्हणजे जसं आपला 1 आठवडा तसा नाहीये, 1 आठवडा म्हणजे 7 वर्ष. तर त्याची भविष्यवाणी अजून व्हायची आहे आणि ते 7 वर्ष म्हणजे संकटाचे दिवस असतील. यावर आपण नंतर डिटेलमध्ये जाणार आहोत. पण आता तुम्हाला समजलं संकटाचे दिवस 7 वर्षाचे असतील. शेवटचे 3.5 वर्ष त्याला म्हटलंय नाशाचा पुत्र. आता नाशाचा पुत्र अजून कोणाला म्हटलं आहे? यहूदाला म्हटलेला आहे, जो येशू ख्रिस्ताचा शिष्य होता पण त्याने येशू ख्रिस्ताला फसवलं आणि येशू ख्रिस्ताला पकडून त्यांनी दिलं. त्याला पण म्हटलंय नाशाचा पुत्र. आणि पवित्र शास्त्र म्हणतं की सैतान त्यामध्ये गेला. म्हणजे जे पुढचं जे कार्य झालं, सैतान त्याच्या आतमध्ये राहून ते सर्व कार्य तो करत होता. आणि तसंच या ख्रिस्त विरोधकाचं झालं. 3.5 वर्ष हा एक पाप पुरुष होता, पण त्याच्यानंतर हा जो सैतान आहे, हा जो पाप पुरुष आहे, जो ख्रिस्ती विरोधाच्या आतमध्ये तो गेला आणि आतमध्ये जाऊन 3.5 वर्ष त्याने महाभयंकर काम केले. या सर्व गोष्टी आपण नंतर पाहणार आहोत. पण इथं लक्षात ठेवा की नाशाचा पुत्र
यहूदला पण म्हटलेलं आहे. आता हा जो ख्रिस्त विरुद्ध आहे, जो नाशाचा पुत्र शैतान, तो काय करेल की सर्व राष्ट्रांना तो इस्रायल विरुद्ध बंड करण्यासाठी तो सर्वांना यरूशलेममध्ये घेऊन येईल, इस्रायलमध्ये घेऊन येईल आणि चौबाजूनी इस्रायलला तो घेवेल. आणि तेव्हाच येशू ख्रिस्त यहूदी लोकांना वाचवण्यासाठी, इस्रायलला वाचवण्यासाठी, यरूशलेमला वाचवण्यासाठी तो स्वर्गातून उतरेल. त्याला म्हणतात सेकंड कमिंग ऑफ जीसस, येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन. तो उतरेल यहूदी लोकांना वाचवण्यासाठी, तो उतरेल यरूशलेमला वाचवण्यासाठी, आणि तेव्हा आपण पण त्याच्याबरोबर येऊ. आणि तो येईल यरूशलेमच्या जैतून पर्वतांवर, आणि तो येऊन हे जे सर्व जे इस्रायलचा नाश करण्यासाठी तिथे जमले होते, तो सर्वांचा तो नाश करेल. आणि त्या लढाईला म्हटलं आहे आर्मगेडॉन, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो महासंग्राम. तर सर्वांचा तो नाश करेल आणि सैतानाला तो 1000 वर्षासाठी दांबून ठेवेल. आणि त्यानंतर 1000 वर्षाचा काळ, ज्याला आपण म्हणतो मिलेनियम किंगडम किंवा समृद्धीचा काळ, या पृथ्वीवर चालू होईल. आणि येशू ख्रिस्त यरूशलेममधून सर्व जगावर तो राज्य करेल. म्हणून येशू ख्रिस्ताला राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू म्हटलेला आहे. तो राजा म्हणून तो राज्य करेल 1000 वर्ष, आणि आपण सर्वजण त्याच्याबरोबर आपण राज्य करू. आणि त्याच्यानंतर 1000 वर्ष संपल्यावर सैतानाला काही काळाकरता सोडलं जाईल आणि तो वापस जाऊन परत या सर्व राष्ट्रांना तो इस्रायल विरुद्ध लढण्यास तो इस्रायलमध्ये आणेल. आणि पवित्र शास्त्र म्हणते की स्वर्गातून अग्नी उतरेल आणि सैतानाला आगीच्या विहिरीत ढकललं जाईल कायम स्वरूपी, आणि तेथून तो कधीच येऊ शकणार नाही वापस. आणि त्याच्यानंतर होणार आहे मोठे पांडवे राजासन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ग्रेट व्हाईट थ्रोन जजमेंट. आता हे विश्वासीसाठी नाही आहे. खूप ख्रिस्ती लोकांना वाटतं की त्यांचा पण न्याय होणार आहे, त्यांना पण येशू ख्रिस्त समोर थांबावं लागेल आणि येशू ख्रिस्त न्याय करणार आहे, जे त्यांचे कामे बघून ओके, जर तुम्ही चांगले काम केलं तर तुम्ही स्वर्गात, नाही तर तुम्ही नरकात. नाही नाही, ही चुकीची कल्पना आहे. जर तुम्ही विश्वासी असाल, जर तुमचं तारण झालं असेल तर तुमचं न्याय होणार नाहीये. कारण जेव्हा तुमचं रॅप्चर होणार आहे तेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तावर स्वर्गात जाणार आहात आणि तेथे वापस तुम्ही 1000 वर्षासाठी तुम्ही यरूशलेममध्ये येणार आहात. मग परत तुमचं कसं न्याय होणार आहे? कारण येशू ख्रिस्ताने जे आपल्या पापाची जे दंड आहे त्याने कुसावर घेतलेले आहेत, त्याने सर्व शिक्षा भोगलेली आहे. जी शिक्षा आपल्याला भोगायला पाहिजे होती ती सर्व शिक्षा त्यांनी भोगलेली आहे. परत आपल्याला ती शिक्षा भोगायची आवश्यकता नाहीये. आपली सर्व शिक्षा माफ केली गेली आहे. आपला न्याय होणार नाहीये. आपण बघणार आहोत हे सर्व डिटेलमध्ये. म्हणजे अविश्वासी लोक आहेत त्यांचा न्याय होईल, त्यांना दंड दिला जाईल आणि त्यांना आगीच्या विहिरीत त्यांना कायमस्वरूपी अनंत काळसाठी त्यांना टाकलं जाईल. तर ह्या आहेत सर्व शेवटच्या दिवसातील घटना. तर सर्वप्रथम जी घटना होणार आहे ती आहे रॅप्चर. त्याच्यानंतर संकटाचे दिवस 7 वर्ष. त्याच्यानंतर आर्मगेडॉन होणार आहेत, येशू ख्रिस्त येणार आहे. आर्मगेडॉन नंतर येशू ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं राज्य स्थापन होणार आहे या जगात यरूशलेममध्ये. आणि त्याच्यानंतर होणार आहे ग्रेट व्हाईट थ्रोन जजमेंट, मोठे पांडवे राजासन. आणि त्याच्यानंतर आपण अनंत काळ आपण येशू ख्रिस्ताबद्दल स्वर्गात राहू आणि जे अविश्वासी आहेत ते अनंत काळासाठी
आगीत ते तडपतील. पुढच्या भागामध्ये आपण अजून डिटेलमध्ये आपण रॅप्चर या सर्व गोष्टी मनन करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी, धन्यवाद देतो प्रकटीकरण या पुस्तकाबद्दल सर्व काही गोष्टीचा उलगडा तुम्ही आमच्या समोर केला, याबद्दल खूप धन्यवाद. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.